नमस्कार, आपण बघत आहे पोलीस टाइम न्यूज। पश्चिम नागपूर मतदारसंघातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत। युवकासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे। तसेच व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार नोकरी उपलब्ध करण्यासाठी महाविकास आघाडीने राज्यात पंचसूत्री योजना आखल्या आहेत। सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 4,000, महिलांना महालक्ष्मी योजनेतून 3,000 तसेच 25 लाखापर्यंतचा आरोग्य विमा दिला जाणार आहे। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईत पश्चिम नागपूरच्या मतदारांना महाविकास आघाडीची साथ दिली पाहिजे। प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाविकास आघाडीचे उमेदवार व पश्चिम नागपूरचे विद्यमान आमदार नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी असं व्यक्त केलं। जन आशीर्वाद यात्रेत गुरुवारी शारदा माता चौकात एका छोटेखानी सभेत जनतेने विकास ठाकरेंच्या जल्लोषात स्वागत करून त्यांना दुसऱ्यांदा पश्चिम नागपूर आमदार म्हणून निवडून देणार असा जयघोष केला। त्यावेळी विकास ठाकरे म्हणाले की मतदारसंघातील युवकांना सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे। गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी आणि त्यांची प्रगती व्हावी म्हणून मतदारसंघात लवकरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारले जाणार आहे। मी लिहिलेल्या वचननाम्यात प्रभागनीय ई-लायब्ररी तयार करण्यात येणार, तरुणांच्या हाताला काम मिळावे आणि बेरोजगारीचे प्रमाण कमी व्हावे म्हणून व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकसित केली जाणार आहे। रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे। आगामी काळातील भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येईल, तो कदापिही कमी पडू देणार नाही असेही ठाकरे म्हणाले। गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात पश्चिम नागपूरच्या आमदार म्हणून विकास काम करताना मी केवळ आणि केवळ विकासाला प्राधान्य दिले। माझी काम करण्याची शैली ही भविष्यातील आपला मतदारसंघ हा राज्यात एक नवीन ओळख निर्माण करण्याचा राहणार आहे। मायबाप जनतेचा मला आशीर्वाद त्यांच्यासाठी दिवस रात्र कामं केल्यामुळे मिळत आहे। त्यांनाही असाच लोकप्रतिनिधी हवाय म्हणून जनता आज माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे। त्यामुळे दुसऱ्यांदा विकास ठाकरेंना विधानसभेत पाठविण्याचा निर्धार जनतेने घेतला आहे। हे जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून दिसून येत असल्याचेही विकास ठाकरे म्हणाले। पोलीस टाइम न्यूज ब्युरो रिपोर्ट नागपूर।